नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झालेली आहे। राणेंच्या जुहू येथील बंगल्यावर बैठक झाल्याची माहिती लोकशाहीला सूत्रांनी दिली आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या संदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। उदय सामंतांचे बंधू किरण सामंत इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या संदर्भात या बैठकीतून तोडगा निघणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। तर एका महत्त्वाच्या बैठकी संदर्भातले अपडेट आपण पाहतोय। नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यामध्ये ही बैठक झाली आहे। राणेंच्या जुहू येथील बंगल्यामध्ये ही महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आहे। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जातात, त्यांच्याकडनं या बैठकी संदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट घेऊयात। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण उभं राहणार आणि कोणत्या निवडणूक चिन्हावरती उभं राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। खास करून जर महायुतीचं बघितलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी ट्विट करून ही जागा आमची असल्याचा दावा केला होता। तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे बंधू जे आहेत किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा निवडणुका लढवण्याची इच्छुकता दर्शवली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी तयारी सुद्धा अनेक महिन्यांपासून सुरू केलेली आहे। आणि अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू या बंगल्यावरती सध्या उद्योग मंत्री उदय सामंत आणि नारायण राणे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक जी आहे ती नारायण राणे यांच्या बंगल्यावरती सुरू आहे। महायुतीचा उमेदवारच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून लोकसभेसाठी उभा राहावा, पण कोणत्या चिन्हावरती उभं राहणार याच्यावरती गहन चर्चा जी आहे ती सुरू आहे। मात्र या सर्व पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये दिलजमाई होतीये का, यांच्यामध्ये एक वाक्यता येते का की किरण सामंत यांच्या ऐवजी नारायण राणे यांच्याकडून कोणी उमेदवार किंवा ते स्वतः, किंवा ते नसेल तर महायुतीच्याच चिन्हावरती नेमकं कोणत्या चिन्हावरती किरण सामंत लढतील या नारायण राणे लढतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।